नवरा बायकोच्या नात्यामध्ये चढ उतार हे असणारच आहेत. कधी चांगलं आहे, कधी वाईट आहे. याच्याशी आपण कसं जुळवून घेतो आहोत यावरती आपलं नातं अवलंबून असणार आहे. फक्त नातंच नाही तर नवरा बायकोचं नातं ना पूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वावर, आयुष्यावर परिणाम करतं. त्यातनं एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की परिस्थितीपेक्षाही विचार आणि भावना या खूप जास्त महत्वाच्या आहेत. विचार आणि भावना यानुसारच आपलं वर्तन होत असतं. आणि दुसरी गोष्ट आपल्या हेही लक्षात आलेली आहे की आपण दुसऱ्याचं वर्तन बदलू शकत नाही. मग असं सगळं असताना माझं नातं अधिक चांगलं करण्यासाठी आपल्याकडे सायकोलॉजीमध्ये एक थेरपीचा वापर केला जातो, ज्याला म्हटलं आहे CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. ती काय आहे आणि त्याचा उपयोग मला नातं अधिक चांगलं करण्यासाठी किंवा माझा जो त्रास आहे तो मला कसा कमी करता येईल यासाठी आपल्याला नक्कीच वापरता येणार आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे ज्यामध्ये आपण विचारांविषयी अधिक माहिती करून घेतो, विचारांवरती काम करतो. CBT काय सांगते ते असं म्हणते की परिस्थिती आपल्याला अस्वस्थ करत नाही. त्या परिस्थितीला आपले जे विचार आहेत, आपले जे विश्वास आहेत ना, त्यामुळे आपल्याला अस्वस्थता वाटते. म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्याकडे बघितलं नाही, माझ्या बायकोनी सांगितलेलं ऐकलं नाही, तर ही परिस्थिती नक्कीच त्रासदायक आहे, वाईट वाटणं आहे. पण त्याचा खूप जेव्हा त्रास होतो ना, त्यामागे आपले काहीतरी विचार आहेत आणि हे विचार एक नाहीयेत. ह्या विचारांचा एक पॅटर्न असतो जो इररॅशनल असतो, जो अविवेकी विचार असतात. आणि या पॅटर्नमुळे आपल्याला किती वाटलं की असं होऊ नये, तरी ते पुन्हा पुन्हा तेच तेच गोष्टी व्हायला लागतात आणि नात्यामध्ये आपल्याला एक लूप तयार झालेले असं लक्षात यायला लागतं की पुन्हा पुन्हा तेच आपण सुधारायला जातोय, आपण बोलतोय, आपण ते सांगतोय समोरच्याला, तरी ते लक्षात येत नाहीये. कमेंटमध्ये मला सांगितलेलं की मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय पण तो ऐकतच नाही, माझी बायको भावनाच समजून घेत नाही. समोरचा व्यक्ती असा आहे हे आपल्याला लक्षात येते, आपण सांगण्याचाही प्रयत्न केलाय तरी त्याच्यात बदल होत नाही आणि त्याचा त्रास आपल्याला होतोय, हे मात्र अगदी खरं आहे. आपला त्रास आपल्याला कमी करता येईल का, त्यासाठी म्हणूनच आपल्याला CBT समजून घ्यायची आहे. आज आपण समजून घेऊ की नेमकी विचार प्रक्रिया किंवा जो पॅटर्न तयार होतो ते कसा तयार होत असतो. यात पहिल्यांदा आपण काय करतो, आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्याचा इन्फरन्स काढण्याचा प्रयत्न करतो, अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. माझा मित्र शांत बसलाय, माझी बायको शांत बसलीये, काय नेमकं कारण असेल ह्याचे आपण अंदाज बांधतो. आणि हे अंदाज कशाच्या आधारावर बांधतो, तर आपल्या आधीचे अनुभव असतात त्याच्या आधारावर आपण बांधत असतो. पण आपण अंदाज बांधत असताना ही एक खूप ऑटोमॅटिक प्रक्रिया आहे. पण हे करत असताना आपण एक मोठी चूक करतो की हा अंदाज आहे हेच आपण विसरतो. आपण जे काही अंदाज बांधतो ना त्याला फॅक्ट्स असं मानतो की हे फॅक्टच आहे, हे सत्य आहे. पुन्हा पुन्हा केलं असेल त्या व्यक्तीने तसं, पण यावेळेसही तेच सत्य असेल असं काही गॅरंटेड नाहीये. काहीतरी वेगळंही कारण असू शकतं. त्यामुळे आपण जो अंदाज बांधतो आहे ते आधी आपण चेक करायला पाहिजे. म्हणजे जसं मित्र शांत बसलाय, नवऱ्याने फोन कॉल बॅक केला नाहीये, हे असंच आहे, तसंच आहे, असं अंदाज बांधण्यापेक्षा आपण थांबूया ना. कारण असा अंदाज आपण बांधला आणि तो चुकीचा असेल तर ना, कारण तो शेवटी अंदाज आहे. या अंदाजाच्या आधारावरती आपण काही जजमेंट्स देतो आणि हे जजमेंट्सचे ना वेगवेगळे प्रकार आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक विस्तृतपणे समजून घेणार. पण आपण त्यावर ना जजमेंट करतो की हे त्रासदायक आहे, हे बापरे फारच भयंकर आहे, हे भीतीदायक आहे, माझाच प्रॉब्लेम आहे, असं काहीतरी आपण त्याच्यावर ना जजमेंट म्हणजे अंदाजावरती आपण जजमेंट देतो. आणि त्या जजमेंटच्या भाग आपले जे कोर बिलीफ्स आहेत ना त्याच्यावरती होतो. हा जो कोर बिलीफ्स आहेत हे दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र होऊन अनेक आपलं अपब्रिंगिंग असेल, या सगळ्याच्या आधारावरती आपले कोर बिलीफ्स तयार होतात. हे जे कोर बिलीफ्स आहेत, आपले जे विश्वास आहेत ना, आपल्याविषयी असतात, इतरांविषयी असतात आणि जगाविषयी असतात. ह्या 3 पातळ्यांवरती कुठेतरी काहीतरी गडबड होते आणि आपला एक पॅटर्न तयार होतो जो डिसफंक्शनल थॉट्स तयार करतो, जो आपल्याला त्रासदायक, ज्या विचारांचा आपल्याला त्रास होतो असे विचाराचं पॅटर्न तयार करतो. आपल्याला असं वाटतं की हे विचार तर खूप नॉर्मल आहे, पण ऍक्च्युली ते फंक्शनल, आपल्याला चांगलं काम करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारे असतात. आता आज आपण या व्हिडिओ ऐकल्यानंतर एकच गोष्ट करायची आहे की मी काय अंदाज बांधते आहे, त्यावरनं मी काय जजमेंट घेतेय आणि त्याच्या मागे माझे काय विश्वास आहे. पुढे होणाऱ्या घटनांपेक्षाही आधी ज्या काही घटना घडलेल्या असतील, ज्याचा आपल्याला त्रास झालेला आहे, ती एखादी घटना आपण आठवूया. इथे मी काय अंदाज बांधला होता, तो खरा ठरला नाही ठरला हा पुढचा भाग. पण मी अंदाज काय बांधला होता, त्यावरनं मी काय जजमेंट केलेलं आहे. म्हणजे मी तयार झाले आणि माझ्या नवऱ्याने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मी अंदाज बांधला की ह्यांनी ह्यांनी मला इग्नोर केलेलं आहे. मी जजमेंट काय केलं आहे की माझाच काहीतरी प्रॉब्लेम आहे.
मीच मीच कुठेतरी त्रासदायक, मीच चांगली नाहीये म्हणून असं आहे. आणि मग कोर बिलीफ परत मी चांगली नाहीये. म्हणजे हे लूप सतत, मग मी चांगली नाहीये म्हणून लक्ष देत नाही, लक्ष देत नाही म्हणून मला त्रास होतोय, हे एक लूप तयार होतं. तर असं नेमकं आपण काय अंदाज बांधतो आहेत जे डॉमिनंट आपल्याला आपल्या वर्तनात दिसतात ते आपण लिहून काढूया. एक आपल्या लक्षात येईल की ही सीबीटी आपल्याला जर का नात्यामध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याला काम करावं लागेल आणि ते 2-4 दिवसात लगेच छान होईल असं होणार नाही. इतक्या वर्षाचा आपला अनुभव आहे, त्यामुळे त्यातनं आपल्याला बदल करायचा आहे. त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात याचा अर्थ आपल्याला खरंच स्वतःमध्ये बदल करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं अभिनंदन आहे. पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.